5 महिलांसोबत राहत होता एक व्यक्ती, अंतर्वस्त्र अन असं काही. हे काय घडतंय आपल्या शेजारी? परिसरातील लोक हादरले. लोकांनी डोक्याला हात लावला. विश्वास ठेवणं मुश्किल झालं. ही सुरुवातच इतकी विचित्र की सगळीकडे कुजबूज सुरू झाली. शहरापासून थोडं दूर असलेल्या सागवारा गावात बसस्थानकाजवळ एक जुनं 2 मजली संतोष नावाचं दिसायला साधं शांत पण गेल्या काही महिन्यांपासून रहिवाशांच्या नजरेत ते बसलं होतं. नेहमी रात्री उशिरा गेट उघडणे, वेगवेगळे पुरुष येणे जाणे, खिडक्यांतून दिसणाऱ्या सावल्या, कधीतरी ऐकू येणारे दबक्या आवाजातले वाद, गावात अफवा सुरू झाल्या. तो प्रभाकर, होय, त्याच इमारतीचा मालक. त्याच्याकडे 5 महिलांना ठेवून काहीतरी घृणास्पद सुरू आहे. लोक म्हणू लागले, अरे नेहमी दिसतात त्या 5 महिला, पण कुठे जात नाहीत, कुणाशी बोलत नाहीत, आणि तो प्रभाकर नेहमी त्यांच्यासोबत. हे नक्की काहीतरी बिनसलंय. एका रात्री तर गावातील एका वृद्धाने पाहिलं, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुणीतरी स्त्री चिल्लावत होती, पण आवाज लगेच दाबला गेला. तो ओरडायला धावला, पण इमारतीचा दरवाजा बंद, आतून फक्त पावलांचा आवाज आणि शांतता. दुसऱ्या दिवशी गावभर एकच चर्चा, अरे काहीतरी काळं जादू आहे का? नाही, हे काहीतरी गुन्हेगारी आहे. भलतंच काहीतरी चाललंय तिथे. लोकांमध्ये भीती एवढी वाढली की कोणीही रात्री त्या इमारतीहून जाणाऱ्या रस्त्यावरून जायला तयार नव्हतं. दरम्यान गावातील 2 तरुणांचा संशय वाढला. ते म्हणाले, फक्त अफवा ऐकून चालणार नाही, आपण पाहूया का रात्री इमारतीमध्ये काय होतंय. एके रात्री दोघे लांबून लक्ष ठेवून बसले. 12 वाजता एक पांढरी कार थांबली. तिच्यातून 2 पुरुष उतरले. हातात पैसे. प्रभाकर खालीच त्यांची वाट पाहत उभा होता. तो त्यांना पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. बरोबर काही मिनिटात लाईट मंद झाले आणि मग पुन्हा एकदा जुनेच विचित्र आवाज. तरुण घाबरल्याने थेट गावातील प्रमुखाकडे गेले. तिथून विषय वर पोहोचला आणि शेवटी चौकशी सुरू झाली. पाहता पाहता ही फाईल वरवर जाऊन पोहोचली आणि विशेष पथकापर्यंत. एक गुप्त योजना आखली गेली. लॉजमध्ये आत काय चाललंय हे थेट पाहण्यासाठी एक कॉन्स्टेबलला बनावट ग्राहक म्हणून पाठवण्याचा निर्णय झाला. त्याला 2 500च्या नोटा दिल्या. सूचना, आज जे दिसेल ते ऐकू येईल ते शांतपणे पाहायचं आणि योग्य क्षणी संकेत द्यायचा. संध्याकाळी 7 वाजता कॉन्स्टेबलने सामान्य ग्राहकासारखा प्रवेश केला. लॉजमध्ये गेल्यावर त्याने जे पाहिलं ते त्यालाही हादरवून गेलं. काउंटरवर बसलेला प्रभाकर आणि त्याच्या आजूबाजूच्या 5 महिला, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात भीती आणि खोलीतून येणारा भीडभाड करणारा वास. कॉन्स्टेबलने हळूच विचारलं, भाई, एक मुलगी आहे का? प्रभाकर हलकेच हसला. 1000 रुपये. कोणती हवी? निवड. त्याने बोट दाखवलं. त्या 5 महिलांचे चेहरे खाली, एकही शब्द नाही. कॉन्स्टेबलने एकीकडे बोट दाखवलं. ती उठली, आणखी शांत, जणू खूप दिवस रडत रडत थकलेली. प्रभाकर त्यांना खोलीकडे नेत होता आणि कॉन्स्टेबलने संधी साधून मोबाईलमध्ये ठेवलेला इशारा दिला. बाहेर आधीच पथक दबा धरून बसलेलं. इशारा मिळताच धडाम असं वाटावं तसं दार उघडली आणि सगळी टीम आत धावली. पहिल्या मजल्यावर किंचाळण्याचा आवाज. काउंटरवर बसलेला प्रभाकर थरथरू लागला. 5 महिलांनी गोंधळात पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पकडलं गेलं. एका खोलीतून आणखी एक महिला आढळली. ती अर्धवट बेशुद्ध, अश्रूंनी भिजलेली, जणू मदतीसाठी खूप दिवस वाट पाहत होती. जेव्हा प्रभाकरची चौकशी केली गेली तेव्हा तो जे सत्य बाहेर आलं ते ऐकून अनुभवी अधिकाऱ्यांचेही अंग शहारले. प्रभाकर कबुली देत म्हणाला, या 5 महिलांना मी इथे जबरदस्तीने ठेवत होतो. ग्राहकांकडून 1000 रुपये घेईन, त्यात 500 महिलेला देत असे आणि बाकीचे स्वतः ठेवून खोली वापरत असे. हे ऐकून प्रत्येकाला प्रश्न पडला. गावात लोकांमध्ये चर्चा होती, अफवा होती, पण सत्य इतकं काळोखात असेल अशी कल्पनाही नव्हती. संपूर्ण गाव हादरलं. जे लोक म्हणत होते अरे अफवा आहे, त्यांनाही कळलं की हे काहीतरी वेगळंच राक्षसी जाळं होतं. लॉजच्या भोवती गर्दी जमा झाली. लोक फक्त एकच बोलत होते, आपल्या शेजारी असं काही सुरू असेल हे कधी कल्पनाही केली नव्हती. 5 महिलांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं. त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. सर्वांचे जबाब नोंदवले गेले आणि शेवटी खरी कलाटणी समोर आली. या सर्वांच्या मागे फक्त प्रभाकरच नव्हता, तर दूरच्या एका शहरातून त्याला सतत सूचना देणारी एक मोठी मानव तस्करीची टोळी जोडलेली होती. प्रभाकर फक्त प्यादा होता आणि या 5 महिलांना आणणारी माणसं अजून बाहेरच होती. कथा इथे संपते, पण तपास सुरू आहे. कारण अजून कुठल्या गावात, कुठल्या लॉजमध्ये अशाच किती महिला मदतीची वाट पाहत बसल्या आहेत याचं उत्तर अजूनही कोणाकडे नाही.